नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून राजेश कुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली असून ते आज आपला पदभार स्वीकारणार आहेत. सुजाता सौनिक कालच महिन्याच्या अखेरीस वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या आहेत. महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेश कुमार मीना यांची महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. ज्येष्ठतेनुसार राजेश कुमार मीना यांची निवड करण्यात आली. राजेश कुमार मीना आजपासून राज्याचे मुख्य सचिव म्हणून पदभार सांभाळणार आहेत. राजेश कुमार मीना यांच्यासोबतच राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे देखील शर्यतीत होते. पण प्रशासनात राजेश कुमार मीना हे सर्वात ज्येष्ठ असल्यामुळे राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी सरकारकडून त्यांच्याच नावाला पसंती देण्यात आली. राजेश कुमार मीना हे राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. राजेश कुमार मीना यांना कामाचा व्यापक अनुभव आहे. ते सध्या महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी विविध विभागांमध्ये अनेक महत्त्वाची पदं भूषवली. 1988 बॅचचे सनदी अधिकारी राजेश कुमार मीना ऑगस्ट 2025 मध्ये सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे मुख्य सचिव पदासाठी त्यांच्याकडे जुलै आणि ऑगस्ट असा 2 महिन्यांचा कालावधी असणार आहे. दरम्यानच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्या तर राजेश कुमार मीना यांना मुख्य सचिव पदासाठी मुदतवाढ मिळू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येते. याआधी अजय मेहता आणि नितीन करीर या 2 ज्येष्ठ माजी सनदी अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या काळात राज्याच्या मुख्य सचिव पदावर मुदतवाढ मिळाली होती. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.